मित्रमंडळी नमस्कार. आणि हा आहे रायरेश्वरवरील दुसरा ट्रॅक्टर जो आहे महिंद्रा 575. आणि हा ट्रॅक्टर दाखवण्याचं विशेष कारण म्हणजे हा ट्रॅक्टर रायरेश्वरवर रस्ता नाही जायला आणि वरती कसा घेऊन गेले असतील हा विचार मी करत होतो. अगदी शिडीवरून वर चढल्यानंतरसुद्धा आम्हाला रस्त्याने जात असताना ट्रॅक्टरच्या चाकोऱ्या दिसल्या. परंतु जर माणसांनाच याय जायला व्यवस्थित रस्ता नसेल, सगळी मोटरसायकल किंवा इतर चारचाकी गाड्या आहेत, ही सगळी वाहनं रायरेश्वरच्या पायथ्यालाच पार्किंग केली जातात. म्हणजे तेथील लोकांच्या ज्या वाहनं आहेत, गाड्या आहेत, ह्या सगळे जे आहे तर ते पायथ्यालाच पार्किंग केलं जातं आणि वरती जायला रस्ताच नाही. मग विचार केला की हा ट्रॅक्टर वरती कसा आणला असेल. ट्रॅक्टरच नाही तर पहिला एक ट्रॅक्टर आहे, त्याच्यासाठी लागणारी ट्रॉली किंवा ट्रेलर त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. आणि हा रायरेश्वरावरील दुसरा ट्रॅक्टर आहे. तर माझ्याबरोबर आहे जो आहे संदीप शंकर जंगम, आणि तो रायरेश्वरवर राहतो. तर त्याने सगळी माहिती सांगितली. तर हा ट्रॅक्टर वरती कसा घेऊन गेला हे विचारलं मी. तर त्यांनी सांगितलं की ट्रॅक्टर हा पहिल्यांदा पायथ्याशी आणला गेला आणि त्यानंतर ट्रॅक्टरचे सगळे पार्ट पूर्णपणे सुट्टे केले. म्हणजे टायर वेगळे केले, पुढचे टायर वेगळे, बंपर वेगळा, त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या ॲक्सेसरीज वेगळ्या केल्या गेल्या. यासाठी कंपनीची माणसं आली होती आणि त्यांनी हे सगळे पार्ट वेगवेगळे केले. इंजिनचे 3 पार्ट वेगळे केले होते आणि प्रत्येक पार्ट सुट्टा करून ज्या पायऱ्या आहेत, ज्या स्टेप्स आहेत, किंवा ज्याला आपण लॅडर ऑफ हेवन किंवा स्वर्गीय शिडी असं त्या पायऱ्यांना नाव दिलेलं आहे, येथून हे सगळे ट्रॅक्टरचे पार्ट सुट्टे करून घेऊन गेले. आणि त्याचबरोबर त्यासाठी लागणारा जो ट्रेलर आहे किंवा ज्याला आपण ट्रॉली म्हणतो, तीही सगळे पार्ट सुट्टे करून वरती घेऊन गेले. आणि परत कंपनीच्या माणसांनी येऊन त्यांना जोडलं आणि परत हा ट्रॅक्टर चालू केला. किंवा प्रत्येक अवजाराच्या बाबतीतही असंच आहे. यासाठी जी लागणारं मटेरियल आहे किंवा अवजार आहेत, तर ही सुद्धा सुट्टी करूनच वरती न्यायची. आणि मी त्यांना विचारलं तर रस्त्याची सुविधा अजिबात नाही. म्हणजे बैलगाडी आणायची असेल तर ती सुट्टीच करून आणायची किंवा घेऊन जायचं. आणि अशा परिस्थितीत, कठीण परिस्थितीत ही माणसं कशी जगतात याचाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या ठिकाणी रस्त्याची सुविधा नाही. मग मी विचारलं की बाबा हा रस्ता का झाला नाही. तर त्यांनी सांगितले की 1972ला रस्त्याची सुरुवात झाली, परंतु आज तागायत 54 वर्षात तो रस्ता पूर्ण झालेला नाही. खरं तर त्या ठिकाणी जाण्यासाठी जवळजवळ 550 माणसं त्या ठिकाणी राहतात. तर जाण्या येण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजेत, रस्ते असायला पाहिजेत. जर जनावरं रायरेश्वरहून खाली आणायची असतील किंवा वर न्यायची असतील सुद्धा, त्यांनासुद्धा एक पूर्ण डोंगराला फेरा मारूनच घेऊन जावं लागतं. म्हणजे ही त्यांच्यासाठी किती मोठी समस्या आहे या गोष्टीचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर तिथं HT लाईन आणि LT लाईनसुद्धा चालू आहे, ट्रान्सफॉर्मर आहे. तर ते सुद्धा त्यांनी पूर्णपणे त्या शिडीवरून 20-25 माणसांनी पोल, लोखंडी पोल जे आहेत ते HT लाईनचे आणि LT लाईनचे सुद्धा उचलून नेलेले आहे. ट्रान्सफॉर्मरचं सगळं साहित्य पूर्ण माणसांनी उचलून घेऊन गेलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था झालेली आहे. म्हणजे तिथल्या लोकल माणसांनी, शेजारच्या माणसांनी हे सगळं मटेरियल डोक्यावरती उचलून घेऊन जायचं. आणि त्याचबरोबर तिथल्या लोकल माणसांना प्रत्येक गोष्ट ही डोक्यावरून न्यावी किंवा आणावी लागते. एवढंच नाही तर समजा काही पर्यटक जखमी झाले असतील किंवा काय झालं असेल, त्यांनासुद्धा स्ट्रेचरवरून खाली घेऊन जावं लागतं. आणि त्याचबरोबर तिथल्या आजारी माणसांनासुद्धा स्ट्रेचरवरूनच खाली न्यावं लागतं किंवा वर न्यावं लागतं. तर ही अशा परिस्थितीत जगणारी मंडळी शेती करतात. आणि हुरूप किती आहे हे पण मी त्या ठिकाणी पाहिलं. जवळजवळ 550 लोकसंख्या असलेले त्या ठिकाणी 2-3 वाड्या वस्त्या आहेत.
त्या ठिकाणी 7वीपर्यंत शाळेची सोय आहे ते आपण बघणारच आहोत. परंतु अशा परिस्थितीत ही मंडळी किती सुखात आहेत. त्या ठिकाणी मोबाईलची रेंजसुद्धा एकदम कमी जास्त येते. तर अशा ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं व केंद्र सरकारनं लक्ष घालून सुविधा निर्माण करून द्याव्यात. या ठिकाणी रस्त्याची सुविधा झाली तर सगळेच प्रश्न मिटतील, पर्यटक वाढतील. हां, बोला, तुझं नाव काय आहे? आराध्या. हां, कितवीला आहेस तू? दुसरीला. तुझं नाव? अनन्या. अनन्या. तू? चंद्रकांत. शिवानी. आणि सगळ्यांचं आडनाव काय आहे? अरे वा, वाघमारे. आणि तू कितवीला आहेस? मी 6वीला. तू 6वीला आहे. तू? 6वी. हां, आणि तुम्ही सांगितलंय का नाही? कितवीला? 3री. आणि तू? 2री. दुसरीला. मग इथं शाळेची सोय कुठे आहे तुमची? ही समोर शाळा आहे. शाळेचं नाव काय आहे? प्राथमिक शाळा रायरेश्वर. वा वा वा. आणि शिक्षक किती आहेत इथं शिकवायला तुम्हाला? एक शिक्षक. म्हणजे तुमचा वर्ग आहे 1ली ते 7वी आणि शिक्षक एकच फक्त. म्हणजे एका शिक्षकानं सगळ्या वर्गांना शिकवायचं. शिक्षकांना त्रास जास्त आहे, म्हणजे शिक्षकांचं काम अवघड आहे म्हणायचं. ठीक आहे, तुम्ही आम्हाला बोललात, बरं वाटलं, धन्यवाद. हो, तुम्ही आता जाताना वजन घेऊन गेला. काय घेऊन गेला हो? आणि कुठून आणले तुम्ही? महाबळेश्वर? नाही नाही, हे डोक्यावर घेऊन कुठून आला? ह्या गावातनं. आणि इथनं इकडे कुठे किती लांब आहे अजून तुमचं घर? ते डोक्यावर फार मोठं वजन घेऊन गेलेलं आम्ही बघितलं. आणि हे सगळं किती कौलं नेली तुम्ही? 7 नेली. त्याचं वजन किती असेल? 40-50 किलो? 25-30 किलो? एवढं कमी आहे? मग काय, तुम्ही जास्त वजन घेऊन गेला नाही. आपल्याला मोकळं चालायला नाही. पाणी बाटली वजन. हे आहेत शिवाजी वाघमारे, रायरेश्वर पठारावरील माळवाडी या भागात राहणारे. आणि त्यांना आम्ही काही गोष्टी विचारल्या तर त्यांच्या पाठीमागच्या बाजूला एक त्यांनी हातगाडा घेऊन आले होते. त्या गाड्यावरून ही कौलं जी या ठिकाणी आणून ठेवलेली आहेत त्यांच्या पत्नीने, तर ती घेऊन त्या गाड्यावरून घेऊन जातात. आणि पुढच्या भागात त्यांच्या पाठीमागच्या बाजूला जो लांबपर्यंत जो त्यांचं घर आहे किंवा ती माळवाडी आहे त्या ठिकाणी त्या गाड्यावरून घेऊन जातात. तिकडून गाडा जाण्या येण्यासाठी रस्ता आहे. परंतु सुरुवातीलाच की रायरेश्वरवरती आल्यानंतर पूर्ण जी कौलं आहे ती फक्त त्यांना डोक्यावरून उचलून या ठिकाणापर्यंत आणावी लागतात आणि या गाड्यामधून त्यांना घेऊन जावी लागतात. आणि गाड्याच्या पलीकडच्या बाजूला जी हिरवी झाडे दिसत आहेत तर त्या ठिकाणी त्यांचं माळवाडी आणि घर आहे. तर या ठिकाणी ही कौलं त्यांना घेऊन जावी लागतात. आणि त्यांची पत्नी आहे तर ती कौलं घेऊन येत असताना आपल्याला पाठीमागे दिसली होती. समोरून येणारी नवरा बायको ही जोडी आहे सीता वाघमारे व शिवाजी वाघमारे, जे माळवाडी या ठिकाणी राहतात. आणि ही कौलं जी आहेत त्यांनी रायरेश्वरच्या पहिल्या टोकापासून म्हणजे पायऱ्यापासून ही पुढे डोक्यावरती आणलेली आहेत. आणि पुढे जाऊन ते एका ठिकाणी साठवून ठेवलेली आहेत. त्या ठिकाणावरून माळवाडीपर्यंत घेऊन जातात. हे कष्टाचं काम हे नवरा बायको दोघंही घेऊन जात असताना आपण पाहत आहोत. आणि हे सगळं काम अशाच पद्धतीने करावं लागतं. तर हे काम किती कष्टाचं आहे हे बघा.